त्यानं त्या पाण्याकडे टॉर्च लावली आणि त्याचं असं लक्षात आलं की तिचे टपकत होतं ते पाणी नसून कुणाचं तरी रक्त होतं. मित्रांनो, आजचा जो अनुभव आहे तो आहे बायांगी भूताबद्दल. बायांगी किंवा काही ठिकाणी याला छेडा असंही म्हटलं जातं. तर बायांगी हे असं भूत आहे ज्याला विकत घेता येतं. याबद्दल तुम्ही कुठे ना कुठे नक्कीच ऐकलं असेल, आणि नसेलही ऐकलं तर आजच्या कथेत या भूताबद्दल मी पूर्ण सविस्तर माहिती देणारच आहे. तर बायांगी हे भूत जास्त करून कोकण भागात खूपच प्रसिद्ध आहे. मराठवाडा किंवा विदर्भ भागात याला छेडा असंही म्हटलं जातं. तर ही घटना चालू होती कोकणातील एका छोट्याशा गावापासून. तर कोकणातील एका छोट्याशा गावात इनामदाराचा भला मोठा वाडा होता. दौलत इनामदार हा आजूबाजूच्या पंचकृषीतला चांगलाच नावाजलेला श्रीमंत माणूस होता. पण ही त्याची श्रीमंती काही पुरखांकडून आलेली नव्हती. तरी श्रीमंती होती बायांगी या भूतापासून मिळालेली. ते कसं? तर दौलतराव इनामदाराने एका ज्ञानी आणि एका फारच नावाजलेल्या वैद्याकडून बायांगी हे भूत विकत घेतलं होतं. आणि त्यामुळे तेव्हापासून त्याची खूपच प्रगती झाली. पण त्यासाठी त्याला काहीतरी द्यावंही लागलं होतं. म्हणजेच जसं हे भूत आपल्याला जे मागितलं ते देतं, तसं त्यालाही काहीतरी द्यावं लागतं. अर्थातच हे बायांगी जर माणसाला समृद्ध किंवा श्रीमंत करतं तर त्याच्या बदल्यात ते काहीतरी घेत असतं. म्हणजेच त्याला काहीतरी बळी हवा असतो. आणि हाच तो बळी दौलत इनामदारानेही दिला होता. आणि दौलत इनामदाराने बळी दिला होता तो म्हणजे त्याच्या लहान मुलाचा. त्याच्यानंतर त्याला पुन्हा मुलगा झालाच नाही आणि त्याच्या बायकोचाही अकस्मात मृत्यू झाला. पण त्यानंतर त्याच्या घरात खूप म्हणजे असा मोजता येणार नाही एवढा पैसा आला. आणि त्याचा एकुलता एक मुलगा बबन, तोही श्रीमंताचा मुलगा असल्याने एकदम मगरूर आणि त्याला कामाचाही फार कंटाळा होता. शिवाय तो घरातही फारसा चांगला राहत नसे. बायकोसोबत सारखे भांडणं करायचा आणि एकदम व्यसनाच्या अधीन गेलेला. तर असा हा इनामदाराचा श्रीमंत परिवार. आता त्याच्या परिवारात उरला होता इनामदार स्वतः, त्याची सून, त्याचा एक नातू आणि त्याची एक नात आणि त्याचा तो व्यसनी मुलगा बबन. खरं तर या घटनेला सुरुवात होती ती इनामदाराच्या हृदयविकाराच्या झटक्यापासून. एकदा काय झालं की अचानकच इनामदाराला हृदयविकाराचा झटका आला. आणि आता त्याला असं वाटू लागलं की आपलं जीवन हे काही दिवसांचंच उरलं आहे. त्यामुळं आपली ही सर्व दौलत आणि हा सर्व चालणारा परिवार, ही श्रीमंती, हे जर आपण बबनच्या भरोश्यावर सोडलं तर हा सगळं गमावून टाकेल. याला आपण काहीही करून पुन्हा संसारात आणावं लागेल, त्याला हुशार बनवावं लागेल आणि त्याला दौलतीचं खरं जे रहस्य आहे तेही सांगावं लागेल. त्यामुळं एक दिवस त्याने संध्याकाळचं बबनला बोलावलं. बबन गाढ झोपलेला होता. इनामदाराने त्याच्या नौकराला म्हणजेच महादूला सांगितलं, अरे महादू, लवकर जाय आणि बबनला बोलवून आण. महादू लगेच गेला आणि झोपलेल्या बबनला उठवून घेऊन आला. बबन त्याच्या जवळ आला आणि त्याला जवळच येऊन म्हणाला, काय बाबा, काय म्हणताय? त्यावर तो म्हणाला, हे बघ बबन, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. बस, पलंगावर बस. बबन लगेच त्याच्या जवळ येऊन बसला. खरं तर बबन फार व्यसनाधीन होता, पण तो त्याच्या बापासमोर एकदम चांगला वागायचा. बापाला तो चांगलाच घाबरत असे. त्यामुळं बापाच्या तो धाकात होता आणि तो बापाची कोणतीच गोष्ट टाळत नसे. तो लगेच बापाच्या पुढे म्हणजेच त्या पलंगावर बसला. आणि आता दौलतराव इनामदार हे आपल्या बेशुमार दौलतीचं रहस्य आपल्या बबनला सांगणार होते. ते त्याला म्हणाले, हे बघ बबन, आज मी तुला जी गोष्ट सांगणार आहे ही आपल्या श्रीमंतीशी जोडलेली आहे. माझं लय दिवस काही टिकण्याचा अंदाज दिसत नाहीये, त्याच्यामुळं तुला मी ही गोष्ट सांगतोय. ही गोष्ट ध्यानाने ऐक. त्यानंतर दौलतराव इनामदार बबनच्या हाताला पकडतात आणि त्याला बेसमेंटमध्ये घेऊन जातात. खरं तर एवढ्या वर्षात बबनही कधीच त्या बेसमेंटमध्ये आलेला नव्हता. तो म्हणतो, अहो बाबा, मी एवढा मोठा झालोय
तरी मला आतापर्यंत या बेसमेंट बद्दल काही माहितीच नव्हतं. त्यावर दौलत इनामदार त्याच्याकडे पाहतात आणि हलकसं स्मित देतात. त्यानंतर ते त्याला एका खोलीत घेऊन जातात. त्या खोलीच्या बाहेरच एक भलं मोठं कुत्रं बांधलेलं होतं. ते कुत्रं एवढं मोठं होतं म्हणजेच माणसाच्या कमरे एवढं. ते दोघे जाताच ते कुत्रं जोरजोराने भुंकायला लागलं. दौलत इनामदाराने लगेच खिशातलं थोडंसं मटण काढलं आणि त्या कुत्र्याच्या मोहर फेकलं. त्यानंतर त्यांनी ती खोली उघडली. ते दोघेही त्या खोलीमध्ये शिरली तर त्या खोलीतून एकदम कुबट आणि विचित्र वास आला. त्यावरनं बबनने ओळखलं की ही खोली बहुतांश दिवसापासून बंदच आहे. बबन त्याच्या बाबांना म्हणाला, बाबा, या खोलीत काय दाखवायला आणले मला? त्यावर इनामदार त्याला म्हणाला, हे बघ, आज मी तुला अशी गोष्ट सांगणार आहे ज्यामुळं आपली ही श्रीमंती टिकून आहे. श्रीमंती टिकून आहे म्हणजे हो? बबनने त्यांना विचारलं. त्यावर इनामदाराने लगेच पुढे जात समोरच्या एका लाकडी संदुकाचा दरवाजा उघडला. म्हणजेच ती एक भली मोठी पेटी होती, अशी एकदम सागवानी लाकडी पेटी. इनामदाराने ती पेटी उघडताच त्याच्या आतमधून एक लाल कपड्यात गुंडाळलेलं काहीतरी बाहेर काढलं. बबनने ते पाहिलं आणि त्याला थोडं आश्चर्यच वाटलं. तो म्हणाला, बाबा, अहो काय आहे? त्यावर इनामदार म्हणाला, अरे ही आहे बायंगी. बायंगी म्हणजे हो? त्यावर त्याने सांगायला सुरुवात केली की ही बायंगी अनेक वर्षांपूर्वी त्याने विकत घेतली होती. हा एक भूताचा प्रकार आहे, म्हणजेच विकत घेता येणारं भूत. ती त्याला म्हणाले, हे बघ बबन, ही बायंगी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. अर्थातच आपल्या घरी जी श्रीमंती आहे, हे जेवढी धन दौलत आणि पैसावारक आहे, हे सर्व या बायंगीमुळे शक्य झालंय. पण याच्या मागे काही अटी आहेत. जर ते आपण अटी काटेकोरपणे पाळल्या तरच आपली ही श्रीमंती टिकून राहते. जर हा बायंगी उलटला तर परिवारच्या परिवार उद्ध्वस्त होतात. त्यांचं ते वाक्य ऐकून बबनच्या अंगावर तर काटाच आला. तो म्हणाला, बाबा, म्हणजे नेमकं काय? मला काही कळतच नाही. त्यावर इनामदाराने पहिल्यापासून संपूर्ण घटना त्याला सांगायला सुरुवात केली. हे बघ, ही बायंगी अनेक वर्षांपूर्वी मी एका वैद्याकडून विकत घेतली होती. हे अशा प्रकारचं भूत असतं जे आपल्याला विकत घेता येतं आणि आपण त्याच्याकडून काहीही इच्छा मागू शकतो. ते आपल्या सर्व इच्छा पूर्ण तर करतच, पण त्याच्या काही अटी असतात. पहिली अट अशी असते की या बायंगीला कुठल्याच बाई माणसाचा स्पर्श चालत नाही. अर्थातच जर एखाद्या बाईला पाळी वगैरे आली असेल आणि तिने जर याला स्पर्श केला तर हा बायंगी अपवित्र होतो आणि मग तो उलटायची भीती असते. त्यामुळं ही गोष्ट कायम लक्षात ठेव. काहीही झालं तरी तुझ्या बायकोला किंवा घरातल्या कुठल्या स्त्रीला या बायंगीबद्दल कधीच माहीत होता कामा नये. आणि तू जेव्हा मरशील किंवा तुझं मरण जवळ येईल असं तुला वाटेल तेव्हाच हे तुझ्या मुलाला सांग. त्यावर बबनने होकारार्थी मान हलवली. आता पुढची अट ऐक. त्यानंतर इनामदाराने त्याला पुढची अट सांगायला सुरुवात केली. बबन मात्र एकदम आवाक होऊन त्या अटी ऐकू लागला. हळूहळू इनामदाराने तो लाल मखमली कपडाही काढला तर त्याच्या आतमध्ये होतं एक भलं मोठं नारळ आणि त्या नारळाला खूप सारे दोरे गुंडाळलेले होते. म्हणजेच आपण नारळाला करदुडा कसा गुंडाळतो तशा प्रकारचे खूप सारे दोरे त्या नारळाला गुंडाळलेले होते. आता बबन त्या नारळाकडे एकटक पाहत होता. त्यानंतर इनामदाराने पुढची अट त्याला सांगितली. हे बघ बबन, याची पुढची अट अशी आहे की आपण हा बायंगी म्हणजेच हा नारळ जिथे ठेवतो तिथे एकदम स्वच्छता पाहिजे. अस्वच्छ किंवा काहीही घाण तिथे अजिबातच चालत नाही. जर तिथे काही घाण किंवा अस्वच्छता आढळली तर बायंगी उलटायची भीती असते. त्यामुळे ही अट चांगली ध्यानात ठेव की काहीही झालं तर इथे स्वच्छता पाळली गेली पाहिजे. त्यानंतर पुढची अट अशी आहे की जर तू या बायंगी म्हणजे हा तू घरात ठेवतोय आणि तू याचा संचालक आहेस तर तुला कुठल्याही व्यसनापासून लांब राहावं लागेल. म्हणजेच दारू किंवा कुठलंही व्यसन तुला अजिबातच करता येणार नाही. आणि तिसरी अट म्हणजे जर तू तुझ्या बायकोसोबत संबंध बनवली तर त्यानंतरही तू याला स्पर्श करू शकत नाहीस. जर तू या तिन्ही अटीमधली एकही अट मोडली तर बायंगी उलटतो आणि संपूर्ण परिवार उद्ध्वस्त होतो. ते ऐकून बबन थोडासा घाबरलास.
पण त्या इनामदाराने त्याला असंही सांगितलं, जर तू ह्या अटी पाळल्यास तर हा बायंगी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन. म्हणजेच तुला हवा तेवढा पैसा किंवा तुला काहीही हवंय तर हा बायंगी लगेच मिळवून देईल. त्यानंतर बबन थोडा खुश झाला. खरं तर बबन हा थोडा लालचीच होता, त्यामुळं त्यानं अटींकडे थोडं दुर्लक्षच केलं होतं. त्याने फक्त बघितला होता तो म्हणजे फायदा. आता तो खूपच खुश झाला होता. त्यानंतर इनामदाराने पुन्हा ते नारळ म्हणजेच तो बायंगी पुन्हा त्या लाल कपड्यात गुंडाळला आणि त्याला त्या पेटीत ठेवून दिलं आणि त्याला कुलूप लावून ती चाबी आता बबनच्या हाती देऊन टाकली. आता ते दोघे बाहेर आले. त्यांनी पुन्हा बाहेरचाही दरवाजा लावला आणि त्यालाही कुलूप घातलं. त्या बाहेर बांधलेल्या कुत्र्याला थोडंसं कुरवाळलं आणि मग तो बाहेर आला. त्यानंतर आता बबन फारच खुश होता, कारण आता त्याला जणू अल्लादीनचा चिरागच भेटला होता. आता त्याला उत्सुकता लागली होती की कधी एकदा मी त्या बायंगीला काहीतरी मागतो आणि तुम्हाला लवकरात लवकर देतो. एक दिवस अचानकच इनामदाराची तब्येत खूपच खालावली आणि तो बाजेवर पडला आणि ही संधी बबनला भेटली. तो लगेच उठून त्या खालच्या खोलीत गेला. दरवाजा उघडला आणि त्या बायंगीच्या जवळ जाऊन उभा राहिला. त्याने ते कुलूप उघडलं आणि त्या बायंगीला बाहेर काढलं. त्याने तो वरचा लाल मखमली कपडा सोडला आणि ते नारळ बाहेर ठेवलं आणि मग त्याला अशी इच्छा मागितली की मी जुगारात कधीही हारलो नाही पाहिजे आणि माझ्याकडे खूप सारा पैसा आला पाहिजे. त्यानं अशी इच्छा मागितली आणि झटपटीने पुन्हा ते नारळ गुंडाळलं, त्या पेटीत टाकलं आणि त्या ती पेटी बंद केली आणि कुलूप लावून बाहेर निघून आला. आणि दुसऱ्या दिवसापासूनच तो अचानकच जुगारात जिंकू लागला. त्याच्याकडे खूप सारा पैसाही येऊ लागला आणि 4-5 दिवसातच दौलत इनामदाराचं निधन झालं. इनामदार जाण्याचं दुःख संपूर्ण कुटुंबावर कोसळलं होतं. पण बबन मात्र थोडासा आतल्या आत खुशच होता, कारण आता त्याच्यावरचा धाक निघून गेला होता. आता त्या संपूर्ण वाड्याचा, बायंगीचा आणि उरल्या सुरल्या सर्व दौलतीचा तो एकटाच मालक होता. आता तो रोज त्या बायंगीकडे जायचा आणि त्याला त्याच्या वेगवेगळ्या इच्छा मागायचा. म्हणजेच त्याच्याकडे खूप पैसा यावा, तो जुगारात जिंकावा किंवा मग काही वेगळ्याही इच्छा, पण सर्व इच्छा ह्या शौक पूर्ण करण्याच्या. आणि जशा जशा त्याच्या इच्छा पूर्ण होऊ लागल्या तसा तसा बबन हा घरापासून लांब राहू लागला. म्हणजे तो कधी कधी रात्रभर घरीच यायचा नाही, महिना बाहेर राहायचा. त्यामुळं त्याची बायको शांता आता तिला त्याच्यावर डाऊ ठेवू लागला. एक दिवस बबन रात्रीचा घरी आला. तो खूप दारू प्यायलेला होता आणि त्या दारूच्या नशेतच तो पुन्हा खाली खोलीकडे गेला. त्यानं त्या खोलीत प्रवेश केला आणि बायंगीला बाहेर काढलं. पण शांताने मात्र नक्की बबन कुठे जातो हे बघण्यासाठी ती त्याच्या मागे मागे चाली आणि चुकून दुर्दैवाने ती त्या खोलीत गेली आणि तिने लपून सर्व प्रसंग पाहिला की बबन त्या बायंगीला म्हणजेच त्या नारळाला त्याची इच्छा मागतोय. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या त्या सर्व इच्छा पूर्णही होत होत्या. बबन आता त्या खोलीतून बाहेर आला. त्यानं कुलूप लावलं आणि ती चाबी त्याच्या उशीखाली ठेवून दिली. बबन घराच्या बाहेर निघून जाताच दुसऱ्या दिवशी शांताने ती चाबी घेतली आणि तीही त्या खोलीत गेली. त्यानंतर तिने त्या नारळाला स्पर्श केला, म्हणजे ते नारळ बाहेर काढलं आणि ते नारळ नेमकं काय आहे, तो काय प्रकार आहे, सगळं उघडून पाहिलं. पण एक खूप मोठी चूक झाली होती. ती म्हणजे स्त्रीचा स्पर्श त्या बायंगीला चालत नव्हता आणि पाळीचे दिवस असतानाच तिने त्या नारळाला स्पर्श केला होता. आता हळूहळू ते बायंगी म्हणजेच ते नारळ हळूहळू काळं पडत चाललं होतं. एक दिवस बबन सकाळीच उठून ते नारळ बघण्यासाठी आला आणि त्याला थोडं आश्चर्यच वाटलं, कारण तो बाहेर जो कुत्रा राहायचा, म्हणजे तो भला मोठा कुत्रा, तो अचानकच मरून पडला होता. आता त्याला फारच आश्चर्य वाटलं की नक्की या कुत्र्याला झालं तरी काय, कारण त्यानं घरातल्या एका नोकराला सांगून ठेवलं होतं की न चुकता त्या कुत्र्याला थोडंसं मटण चारायचं. पण तो कुत्रा अचानक मेल्याने त्याला फारच आश्चर्य वाटत होतं. आता तो थोडासा घाबरलाही होता. आता त्यानं कुलूप उघडून आतमध्ये प्रवेश केला आणि जसंच त्यानं ते लाल फडकं बाजून काढून ते नारळ बाहेर काढलं तर त्याच्या अंगावर काटेच आले, कारण ते नारळ आता पूर्णपणे एकदम काळखाप झालं होतं. त्याला बघून
आता त्याच्या मनात वेगवेगळे प्रश्न येऊ लागले. तो मनातल्या मनातच म्हणाला, पाहायला हे नारळ एवढं काळं कसं झालंय? हा बायंगी उलटलं तर नाही? त्याच्या मनात असा प्रश्न येताच त्याच्या अंगावर काटे आले. त्यानं झटपटीने ते नारळ पुन्हा त्या लाल कपड्यात गुंडाळलं आणि धावतच त्या खोलीतून बाहेर आला. त्यानं घट्ट कडी लावली, कुलूप लावलं आणि लगेच जाऊन झोपून घेतलं. पण रात्रीचं अचानकच शांताला ताप भरली आणि तिच्या अंगावर कांजणे येतात तसे फोड आले. तिचं संपूर्ण अंग एकदम आग मारत होतं आणि त्याची दोन्ही मुलं म्हणजेच त्याचा 7 वर्षाचा चिंटू आणि 4 वर्षाची पिंकी दोघंही अचानकच आजारी पडले. आता त्याला चांगलंच कळालं होतं की बायंगी बहुतेक उलटला असावा. आता त्याला हळूहळू सगळं कळू लागलं की आपल्या म्हाताऱ्याने सांगितलं होतं की दारू पिऊन त्याला स्पर्श करायला चालणार नाही. आणि खरं तर शांतानेही त्याला स्पर्श केला होता, त्यामुळे तो आता 100% उलटला होता. तो लगेच लगबगीने पळतच त्या खोलीत गेला आणि ते नारळ बाहेर काढलं. तर आता ते नारळ आता खूपच काळं पडलं होतं आणि त्या नारळातून हळूहळू काहीतरी लालसर पाणी खाली पडत होतं. त्यानं त्या पाण्याकडे टॉर्च लावली आणि त्याचं असं लक्षात आलं की तिचे टपकत होतं ते पाणी नसून कुणाचं तरी रक्त होतं. त्यानं झटक्यातच नारळ बाजूला फेकून दिलं आणि 2-3 पावले मागे सरकला. तेवढ्यातच बाहेरचा दरवाजा अगदी घट्ट लागला गेला. त्यानं दरवाजाकडे पाहिलं आणि पुन्हा त्या नारळाकडे पाहिलं तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या नारळाच्या जागी आता एक लहानसा मुलगा उभा होता. म्हणजेच तो मुलगा पूर्ण काळाभोर, म्हणजेच ती फक्त एक काळसर आकृती होती. माणसाच्या शरीरासारखा त्याची म्हणजे त्वचा वगैरे काहीही नव्हतं, फक्त पूर्ण काळा अंग. आणि तो मुलगा एवढाच होता, एकदम छोटासा, म्हणजेच 5-6 वर्षाचा असावा. आणि त्याचे डोळे एकदम लाल भडक आणि ते लालसर डोळे एकटकच त्याच्याकडे बघत होते. आता मात्र त्याला अगदी धडकीच भरली होती. त्याला कळत नव्हतं की हा मुलगा नक्की कोण असावा आणि हा आता आपला जीव घेतोय की काय. या भीतीनं तो चांगलाच घाबरला होता. तो मुलगा अगदीच त्याच्या जवळ आला आणि मग त्या टॉर्चचा उजेड त्याच्या चेहऱ्यावर पडला आणि त्या टॉर्चच्या प्रकाशात क्षणभरच त्याला त्याचा चेहरा दिसला. तर तो चेहरा अगदीच त्याच्या ओळखीचा वाटला. तो लगेच उठला आणि त्या मुलाकडे निरखून पाहू लागला. तर तो मुलगा होता त्याचा लहान भाऊ, म्हणजेच इनामदाराचा दुसरा मुलगा, ज्याचा लहानपणी त्याने बायंगीसाठी बळी दिला होता. त्याची किंकाळी ऐकून त्याच्या घरातले काही नोकर ते दरवाजाच्या बाहेर येऊन तो दरवाजा वाजवत होते. एका नोकराने जोरात लाथ मारून तो दरवाजा तोडून टाकला. आता तो मुलगाही म्हणजेच त्याचा भाऊ आता पुन्हा तोही नारळात बदलला होता. तो झटक्यात उठला, म्हणजे बबन उठला आणि ते नारळ घेऊन त्यानं पुन्हा त्या लाल कपड्यात गुंडाळलं आणि त्या पेटीत बंद करून टाकलं. आणि मग तो लगेच बाहेर आला. त्यानं घडलेली घटना हे त्याचा नोकर महादूला सांगितली. त्यावर महादू म्हणाला, साहेब, माझ्या ओळखीचे एक मांत्रिक आहेत, तेच तुम्हाला यावर काही उपाय सांगतील. तेव्हा ते दोघेही त्या मांत्रिकाकडे गेले. त्या मांत्रिकाला त्याने घडलेली सर्व घटना सांगितली आणि आता तो बायंगी काळा पडलाय आणि माझा भाऊ तोही मला तिथे दिसला, जो लहानपणीच काही कारणाने वारला होता. सर्व प्रकार लक्षात घेता मांत्रिकाने त्याला एक गोष्ट सांगितली. तो म्हणाला, अरे, तो जो लहान मुलगा तू पाहिलास तोच बायंगीने घेतलेला बळी होता. तुझ्या वडिलांनी जेव्हा बायंगी घेतला त्यानंतर, म्हणजे जेव्हा कोणी बायंगी घेतं तेव्हा त्याला इच्छांच्या बदल्यात काहीतरी बळी द्यावा लागतो. आणि बहुतांश वेळा बायंगी हा एखाद्या मुलाचा बळी मागतो. तर बहुतेक दौलत इनामदाराने त्याच्या लहान मुलाचा बळी दिला असावा आणि म्हणूनच त्याचे प्राण, म्हणजेच तुझ्या भावाचे प्राण हे त्या नारळात कैद आहेत. आणि आता पुढेही जोपर्यंत तो बायंगी तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तो तुमच्या घरातली बळी घेतच राहील. आता बबनने त्या काळ्या पडलेल्या नारळावर, म्हणजेच त्या बायंगीवर पुन्हा पहिल्यासारखं करण्यावर काहीतरी उपाय मागितला. त्यावर त्या महाराजाने, म्हणजेच त्या मांत्रिकाने त्यांना सांगितलं की जर तुम्हाला तो नारळ पुन्हा पूर्ववत करायचा असेल तर त्याला तुझ्या मुलाचा किंवा तुझ्या घरातल्या एका माणसाचा बळी द्यावा लागेल. आणि जेव्हा तू बळी देशील, म्हणजेच एखादा मनुष्य बळी, त्यानंतरच तो पुन्हा पूर्ववत होईल. त्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जो कोणी तू बळी देशील, तो तुझ्याच खानदानातला, म्हणजेच तुझा वंश पाहिजे. ते ऐकून तर
बबनच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे आता त्याला कळून चुकलं होतं की एकतर माझा किंवा माझ्या मुलाचा बळी द्यावा लागेल, तेव्हाचा नारळ पुन्हा पूर्वरत होईल. मुलाच्या बळीची गोष्ट ऐकताच बबनला अगदी घामच फुटला. तो मांत्रिकाला म्हणाला, महाराज, यावर काही असा पर्याय नाही का की हा कायमचा निघून जाईल? आम्हाला आता तो नकोय. माझं कुटुंब सुखरूप राहिलं पाहिजे. त्यावर तो मांत्रिक म्हणाला, जर तुला या बायंगीपासून कायमचं मुक्त व्हायचं असेल तर तुला तुझा बळी द्यावा लागेल, आणि तुझ्या बळीनंतरच हा बायंगी तुमच्या घराचा पिछा सोडून देईल. त्यानंतर बबन आता घरी आला. त्याला आता खूपच चिंता लागली होती की जर मी माझा बळी दिला नाही तर नक्कीच माझ्या मुलाचा बळी जाईल. त्याच्या मुलाची, त्याच्या मुलीची आणि त्याच्या बायकोचीही तब्येत आता चांगलीच खालावली होती. ते अगदी मरणाला टेकले होते. आता दुसरा काही पर्यायच नाही, म्हणून तो उठला आणि त्या मांत्रिकाकडे गेला. त्यानं त्या मांत्रिकानं त्याला पूर्ण विधी सांगितली की तुला एकट्यालाच अमावस्येच्या रात्री बरोबर 12 वाजता त्या खोलीत एकटे जाऊन बसावं लागेल. तो नारळ पुढे ठेवावा लागेल. आणि मग त्या मांत्रिकाने त्याला काही मंत्रही सांगितले. हे मंत्र बोलावे लागतील. यात 2 पर्याय असतात. कधी कधी बायंगी स्वतः जळून खाक होतो, पण जर एखाद्या बाईचा त्याला स्पर्श झाला असेल तर ती बाई मरते किंवा मग तिचा नवरा. तो लगेच घरी आला आणि त्याने त्याच्या बायकोला विचारलं की तू त्या नारळाला स्पर्श वगैरे केला होता का? त्यावर तिने सांगितलं की हो, मी तुमच्या मागेच येऊन त्या नारळाला स्पर्श केला होता. आता त्याला मनोमन कळालं होतं की काहीही झालं तरी आपल्याला आपला बळी द्यावाच लागेल. 1-2 दिवसांनी अमावस्या होती. त्यानं लगेच बायकोला आणि मुलांना समोर बसवलं आणि बायकोला सर्व घटना सांगून टाकली. त्यावर त्याची बायको शांता आणि त्याची दोन्ही मुलं त्याला अगदी घट्ट मिठी मारून रडत होती. पण तो म्हणाला, हे बघ शांता, मी जरी नसलो तरी माझ्या मुलांच्या आयुष्यभर काळजी घे. असं बोलून तो लगोलग त्या खोलीच्या दिशेने निघून गेला. त्यानं काही यज्ञाचं सामानही सोबत घेतलं होतं. त्यानं ते नारळ त्या मांत्रिकानं सांगितल्याप्रमाणे पुढे ठेवलं आणि त्या मंत्राचं पठण केलं. आणि त्याच्यानंतर बाजूने पेट्रोल टाकून त्या पेट्रोलला आग लावून दिली. आता हळूहळू ते नारळ जळायला लागलं आणि त्यातून तो मुलगा, म्हणजेच त्याचा भाऊ, तो अचानकच बाहेर आला आणि मोठ्यानं किंचाळला. त्याचं रूप आता खूपच भयानक होतं. ते रूप पाहूनच त्याच्या अगदी अंगावर सरसरून काठी आली होती. तो मुलगा मोठ्यानं किंचाळतच अचानकच गायब झाला आणि ते नारळही गायब होऊन तिथे फक्त आता थोडीशी राख उरली होती. पण बबन मात्र जिवंत होता, म्हणजे त्याला काहीही झालं नव्हतं. तो आता खूपच खुश झाला. त्यानं ती खोली कायमची बंद केली आणि त्यानंतर त्यानं तो वाडा पाडला आणि दुसरीकडे घर बांधून तो तिथे राहू लागला. पण त्याच्या स्वप्नात मात्र रोज त्याचा तो भाऊ, म्हणजेच ते ज्या भावाचा प्राण त्या बायंगीने घेतला होता, त्याचा जीव त्या नारळात होता. तो भाऊ त्याला रोजच स्वप्नात दिसायचा. एकदा असंच रात्रीची वेळ होती. बबन अचानकच रात्रीचा उठला, दरवाजाची कडी उघडली आणि चालत चालत पुन्हा त्या वाड्याच्या जागी आला. त्या वाड्याच्या बाहेरच, म्हणजे जुन्या वाड्याच्या बाहेर भलं मोठं एक आड होती. आड म्हणजे भली मोठी विहीर, आणि त्या विहिरीला खूप पाणी होतं. तो त्या आडीच्या बाजूला उभा राहिला. त्यानं वेड्या माणसासारखी त्याच्यात उडी घेतली आणि दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना बबनचा मृतदेह त्या आडावर एकदम फुगलेल्या अवस्थेत सापडला. त्याची बायको शांता आणि त्याची मुलं मोठमोठ्यानं रडून टाहो फोडत होते. पण शांताला त्याने आधीच सांगितले होतं की जर माझ्या जीवाला कधीच काही झालं तरी माझ्या मुलांची काळजी घे. त्या घटनेनंतर आता जवळपास 20-22 वर्ष उलटलीत. आता बबनचा मुलगा चिंटूही चांगला मोठा झालाय आणि त्याच्या मुलीचंही लग्न झालंय. शांताने दोन्ही मुलाची लग्न करून दिली आणि आता त्यांचा संसार एकदम सुखात चालू आहे. पण बायंगीने मात्र त्यांच्या घरातल्या 4-5 लोकांची आणि खुद्द बबनचाही बळी घेतला होता. हा बायंगी म्हणजे छेडा. हा प्रकार एवढा भयानक आहे की जो विकत घेतला तर आपल्या इच्छा तर पूर्ण करतो, पण आपल्या वंशाचा बळीच घेऊन राहतो. त्यामुळं असा काही प्रकार तुम्हाला कोणी देतही असलं तर अजिबात तो घेऊ नका, कारण जर बायंगी उलटला तर तो परिवार नष्ट करतो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो,
आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच भयानक आणि सत्य अनुभव मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तर चला मग भेटूया परवा एका नवीन आणि सत्य घटनेसह. धन्यवाद.